नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पेपर सीरीजच्या लास्ट पार्टमध्ये की जो आपला पार्ट 5 होणार आहे. आतापर्यंत आपण बघितलेले 4 पार्ट बघितले. हा आपला लास्टचा 5वा पार्ट होणार आहे आणि खूप महत्त्वाचा होणार आहे. खूप 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 महत्त्वाचा होणार आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत जा, म्हणजे जेणेकरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि आता हे 5 आय थिंक मला असं वाटतं हे 5 व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असला नाही पाहिजे. आणि कमेंट करा फक्त पेपरवरून आल्यानंतर की हा सर हाच पेपर आला होता आणि कसा गेला पेपर. ठीक आहे, ओके. तर विश्वास तुमचा जबाबदारी आमची ब्रीदवाक्याचं आपण नाव दिले, कारण तुम्ही लर्न विथ मी यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ बघत आहात. ठीक आहे, इयत्ता 8वी पार्ट 5 मराठीचा पॅटर्न आहे. सेमीवाल्यांना पण मी दिलेला आहे, टोटल व्हिडिओ दिलेला आहे, काही टेन्शन घेऊ नका. सेमीवाल्यांचं पण सगळं क्लिअर झालेलं आहे. विश्वास तुमचा जबाबदारी आमची आहे की तुम्हाला चांगले चांगले गुण मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. तर चला जाऊया आपल्या प्रश्नाकडे. यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 9, 10 आणि 11चं कव्हरअप करणार आहोत. बघा, प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 9 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे मित्रांनो, बघून घ्या एकदा. खालील उदाहरणे सोडवायची की तुम्हाला जे खाली उदाहरण दिलं आहे ते चांगल्या प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर बघा, प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे, अंश काय दिलं आहे, अंश आर्यन आणि आधीचे वय 24 वर्ष आहे. वयवारीवर प्रश्न खूप सुंदर प्रकारे प्रश्न होणार आहे. चांगले चांगले मार्क तुम्हाला भेटू शकता. फक्त तुम्हाला शेवटपर्यंत बघा. बघा, अंश आर्यन आणि आधीचे वय 24 वर्ष आहे. तिघांची वयाची काय बेरीज आहे, 24 वर्ष आहे. जर ओवीचे वय त्यात मिळवले, काय केलं आहे बघा, तिघांचे वय अंश आर्यन आणि आधीचे वय 24 वर्ष आहे. जर ओवीचे वय त्यात मिळवले तर सरासरी वय होतं 25 वर्ष होते. तर ओवीचे वय शोधायचं आहे. बघा, तुम्हाला साधी एकदम कन्सेप्ट सांगतोय मी. बघा, उत्तर बघा, तिघांची सरासरी वय आहे 24 वर्ष. 24 वर्ष कोण तिघांचे, अंश आर्यन आधी. जर त्यात ओवीचं वय जर टाकलं एक तर 25 म्हणजे तुम्ही म्हणसान ओवीचं वय 1 वर्ष. अरे बाबा तसं नाही, सरासरी वय होतं आहे 25 वर्ष. ठीक आहे, म्हणजे तिघांच्या वयाची बेरीज होती 25 वर्ष. म्हणजे एकूण वय किती झालं त्यांचं, 24 मल्टिप्लाय बाय 3, 72 इयर्स. 72 वर्ष सगळ्यांचं, चौघांचं मिळून एकूण वय झालेलं आहे 72 वर्ष. बघा, चौघांची सरासरी किती होती, चौघांची मिळून झाली तर 25 वर्ष होती. म्हणजे चौघं मिळून केलं तर ओवीचं वय त्यात टाकलं 25 वर्ष होती. म्हणजे एकूण वय 25 गुणिले 4 म्हणजे किती झालं, 100 वर्ष. 4 जण आहे ना, 25 चौक 100 झालं. मग ओवीचे वय 100 वजा 72 काय होते, तिघांच्या वयाची सरासरी किती. बघा, तिघं कोण, अंश आर्यन आणि आधीचे वयाची वय किती होतं आहे 72. त्यात ओवीचं भेटलं तर 100 होतं आहे. मग 100मधून 72 गेले किती राहतं, 28. मग ओवीचे वय किती निघले, 28. किती सोपा प्रश्न होता, बघू शकता तुम्ही. किती मार्कासाठी, 3-4 मार्कासाठी विचारलेला प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न होता. घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या. चला लवकर काढा स्क्रीनशॉट. बघा, थांबलोय मी, काढा स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, ओवीचं वय. आता बघा, तुम्हाला ओवीचं विचारलं 3-4 मार्कासाठी किती सोपा प्रश्न आहे. कोणत्या प्रकारचा सरासरी होता तुम्ही तर मनाला पण सोडू शकता, पण हाच प्रश्न आहे. बघा, ओवीचं वय 28 वर्ष लिहिलं. चला जाऊया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट प्रश्नामध्ये बघूया आता काय दिले आपल्याला. बघा, प्रश्न क्रमांक बी. उन्हाळ्याच्या सुट्टीत 40 विद्यार्थ्यांनी वाचलेली पुस्तकांची संख्या वारंवारता वितरण सारणीमध्ये दाखविली आहे. वाचलेल्या पुस्तकांमध्ये मध्य शोधण्यासाठी सारखी सारणी पूर्ण करा. बघा, ही आकृती दिली राहील. बघा, तुम्हाला इथं मी ॲड करतोय, आकृती इथं दिली राहील तुम्हाला. ही आकृती दिली आहे, यावरून तुम्हाला काय करायचं आहे, यामधून तुम्हाला मध्य काढायचं आहे. मध्य वितरणामध्ये काय दाखवले आहे पुस्तकांमध्ये. बघा, तर फायनल आन्सर तुम्ही इथं नोट डाऊन करू शकता. मी तुम्हाला ही ब्रीफ पूर्ण सारणी सॉल्व केली पण सोडून देऊ शकतो. तर बघू शकता इथं तुम्ही. ठीक आहे, हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 मधील बी आहे. इथं तुम्हाला डायग्राम दिली जाईल. डायग्राम तुम्हाला कंप्लीट करायची आहे. खूप सुंदर प्रकारे लिहायचं आहे तुम्हाला. फुकाचे 4 मार्क आहे. विद्यार्थ्यांना काय दिलं आहे, 40 विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांची संख्या वारंवार विचार सारणीमध्ये दाखवली आहे. तर त्याचा मध्य काढायचा. ठीक आहे, बघा, प्रश्न क्रमांक 10कडे जाऊ आपण आता. प्रश्न क्रमांक 10 काय दिला आहे, खालील उदाहरणे सोडवायची. दिलेले बहुपदाचे कोटी लिहायचं आहे. कोटी माहिती आहे तुम्हाला काय येतं, कोटी लिहायचं आहे. नित्य समानता काय दिली बघा, 5x अधिक 7xचा स्क्वेअर बिनी घनबिनी 4 आहे, 4 ते 3x थर्डचा घन मायनस 9x फोर्थ प्लस 10x प्लस 2 याची याचं हे करायचं आहे तुम्हाला. बघा कसं लिहू शकतो आपण, 7x चा 4 मायनस 9x फोर्थ इक्वल्स टू मायनस 2x4 10x इक्वल्स टू 10. ओके,
हे तुम्ही ब्रॅकेट इफ तुम्ही ए पण नाही लिहिलं 2 मार्कासाठी तुम्हाला याद नसेल ठेवतात तर 4 लिहू शकता तुम्ही, डायरेक्ट 4 लिहून तुम्ही सॉल्व करू शकता. तर बघा हा पण आता 10वा प्रश्न आपला कव्हर झालेला आहे. ठीक आहे, आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन की नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला कसा दिलेला आहे बघा. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आता आपण. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 मधलं बी आणि ॲटलिस्ट हा शेवटचा प्रश्न होणार आहे आपला पार्ट सिरीजमधला. पेपर सिरीज तुम्हाला कशी वाटली असेल मला एकदा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडली का नाही आवडली. ठीक आहे, पण मी माझा 100% दिला आहे सॉल्व करण्यासाठी. खूप जास्त वेळ लागला आहे, मेहनत लागली याला. तुम्ही चांगला प्रेम त्याचा सपोर्ट करसान एवढी आशा करतो. भागाकार करा आणि भागाकार व बाकी लिहायची. काय करायचं आहे? भागाकार करायचा आहे आणि भागाकार व बाकी लिहायची तुम्हाला. बघा क्वेश्चन दिला आहे 25m4 - 15m + 5m. हे तुम्हाला एक इक्वेशन दिलं आहे, याला सॉल्व करायचं आहे. प्रत्येकाच्या पदाला 5m ने भाग दिला आहे. आपण काय करू माहिती आहे का, प्रत्येक जो पद आहे त्याला 5m ने भाग देऊ. ठीक आहे, हे बघा हे इक्वेशन दिलं आहे बघा. आता प्रत्येक पदाला 5m ने भाग देऊ. आता 25m4 भागेला 5m, मी बोला ना 5m = 5m3. ठीक आहे, दुसरं इक्वेशन येतं 15m² भागेला 5m = 3m. ठीक आहे, कारण भाग दिला आहे 5m. सो भागाकार काय आला 5m³ वजा 3m आणि बाकी काय आली 0. किती सोप्या प्रकारे उदाहरण दिलं तर किती सोप्या प्रकारे तुम्हाला आन्सर करायचं. एवढं झाल्यानंतर तुम्हाला 2 पैकी 2 गुण मिळणार. बघा इथं कॉर्नरला बघा की 2 मार्काचा प्रश्न दिलेला आहे. पेपरला हाच प्रश्न येणार आहे. प्रत्येक बदल पाठ करून घ्या डायरेक्ट, काही टेन्शन नाही. ठीक आहे, बघा आता यामधला दुसरं आहे आणि आय थिंक ही लास्ट, हा तर एकदम लास्टच होणार आहे आता आपल्या, यासाठी काही दिक्कतच नाही. बघा y³ अधिक 0y³ अधिक 0y अधिक OY अधिक 216 y + 6 हे तुम्हाला यूज करायचं आहे. एक फॉर्म्युला दिला आहे, हा यूज करायचा आहे. येथे दिलं आहे आपल्याला a³ + b³ = ab प्लस, ही एक नित्य समानता आहे. ही नित्य समानता यूज करून तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर एला आपण y घेतलं, बीला आपण 6 घेतलं. यामध्ये आता फॉर्म्युलामध्ये की फक्त किमती टाकायची, तुम्हाला आन्सर सॉल्व करायचे. चला टाकूया किमती. y³ + 216 याच्यामध्ये y + 6 y³ वजा 6y अधिक 36. सो भागाकार बरोबर y³ वजा 6y बरोबर 36. बाकी आली 0. बघा बाकी काय आली तुमची 0 आलेली आहे. तर चला मित्रांनो, आजसाठी आय थिंक आपल्याला इथंच थांबावं लागेल. सो आज आपण इथंच थांबूया. अजूनही चॅनलला लाईक केले लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत राहतात आणि जे पॅटचे जेवढे पण पेपर होणार आहेत तेवढे सगळे तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळणार आहेत. मी सगळे इंग्लिशचा पण पेपर तुम्हाला भेटणार आहे. चला आजसाठी इथंच थांबूया, भेटूया नेक्स्ट टाइम. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.